बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणामध्ये अवघे 10% पाणीसाठा शिल्लक आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये जर का पाऊस आला नाही तर बुलढाणा शहरावर पाणी टंचाईचं संकट मोठं भासवू शकते. भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. मी सध्या बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या तळाशी आहे आणि आपण जर का या धरणाच्या तळामध्ये पाहिलं तर अक्षरशः पाणीसाठा जो आहे तो कमी झालेला आहे आणि हा पाणीसाठा कमी होऊन 10%च्या आतमध्ये पाणीसाठा आलेला आहे. धरणाने अक्षरशः तळ गाठलेला आहे. जिल्ह्यातले जे काही धरणं आहेत त्या धरणामध्ये सुद्धा पाणीसाठा हा कमी झालेला आहे. मात्र बुलढाणा शहराला पाणीसाठा म्हणजे पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणामध्ये अवघा 10% पाणीसाठा शिल्लक आहे आणि शहरामध्ये सध्या जवळपास 8 ते 10 दिवसानंतर पाणी येते. त्यामुळे पाणी टंचाईचा सामना जो आहे तो शहरवासियांना करावा लागत आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी बुलढाणा नगरपालिकेने पेनटाकळीवरून पाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र पाण्याचं नियोजन होत नसल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. एकंदरीत पाहिलं तर सध्या पाऊस सुद्धा येत नाहीये. जून महिना अर्धा झालाय. पाऊस येत नसल्यामुळे धरणामध्ये पाणीसाठा हा कमी झालेला आहे. तापमान वाढलेलं आहे. मात्र अवघा 10% साठा जो आहे तो शिल्लक राहिल्यामुळे बुलढाणा शहराला पाणी टंचाईचा सामना जो आहे तो भविष्यामध्ये मोठा करावा लागू शकतो, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.